भावना, संध्याकाळच्या जेवणामध्ये काय करूया? अगं व्हेज पुलाव कर नाहीतर मग दाल खिचडी कर, दोन्ही चालेल ग. अ, ह्यातलं एक सिलेक्ट कर मग. अरे वा, व्हेज पुलाव चालेल मला. ठीक आहे, चला बनवूया मग आपण. ओके. गरम कढईमध्ये 2 चमचे तेल व 2 चमचे तूप घालावे. ते तापल्यानंतर त्यामध्ये जिरे, तमालपत्र व इतर खडे मसाले घालावे. आता त्यामध्ये लसूण ॲड करावी व ती व्यवस्थित कच्चा वास जाईपर्यंत परतवून घ्यावी. आता त्यामध्ये कांदा घालून लाल गुलाबी होईपर्यंत परतवावा. आता हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करावा व परतवून घ्यावा. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालावी जेणेकरून त्याचा स्वाद बहरतो. आता या मिश्रणामध्ये कापलेले भाज्या घालाव्या. त्यामध्ये बटाटा, फ्लावर, मटार हे घालून व्यवस्थित परतवून घ्यावी. आता त्यामध्ये थोडीशी मीठ आणि थोडीशी हळद घालून परतवून घ्यावी जेणेकरून त्या भाज्यांना मीठ आणि रंग पण सुंदर येतो. आता ह्याला एक सुंदरशी वाफ काढावी व वाफ काढल्यानंतर त्यामध्ये घरगुती मसाले ॲड करावे. घरगुती मसाल्यांमध्ये लाल तिखट, एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घालून ते व्यवस्थित परतवून घ्यावे आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत व्यवस्थित परतवावे. सगळ्याला मसाला लागलेला आहे की नाही एकदा चेक करून घ्यावा. आता बिर्याणीचा राईस ॲड करावा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यावा व 2 मिनटं परतवून घ्यावा. ते हलक्या हाताने परतवून घेतला तर बिर्याणीचा राईस तुटत नाही व स्वाद पण खूप सुंदर राहतो. आता त्याला एक सुंदरशी वाफ काढावी व काजूचे काप घालून व्यवस्थित परतवून घ्या. 2 कप तांदळाला 4 कप गरम पाणी घालून आता तो छान परतवून घ्यावा व वाफ काढून घ्यावी. मध्येच असं परतवून घ्यावं जेणेकरून तो खाली लागणार नाही व मंद आचेवरती शिजवून घ्यावा. हा बघा आपला झटपट पुलाव रेडी आहे. भावना, टेस्ट करून सांग ना कसं झालंय. दिसतोय तर छान, टेस्ट करून बघते हा मी. छान, अप्रतिम. आता तुम्ही पण सांगा कमेंट करून की कसं झालंय आणि नक्की